Welcome to all BSc second year student. Today's topic is the excretory organs. Excretory organs जे आहे एम्फिऑक्सिस मध्ये रिसेम्बल्स आहे excretory system of the invertebrates rather than the chordates. Okay, such type of the excretory system जी आहे ती प्रेझेंट असते फ्लॅटवर्म्स अँड पॉलीचिटी ॲनिलिड्स मध्ये. याच्यामध्ये जे एक्सक्रेटरी ऑर्गन्स जे आहे ते आहे प्रोटोनेफ्रेटिया. Others organs and cells are also regarded by the excretory. जे काही others organs and cells जे असतात ते also regarded to be excretory. So the first point is the protonephridia. Protonephridia is the ectodermal in origin and then total 90 to 100 paired segmented nephridia जे आहे ते situated आहे lateral surface of the pharynx. Lateral surface of the pharynx. Each nephridium जे आहे, each nephridium कसं राहते, roughly inverted. Each nephridium is roughly inverted L shape structure आहे. Vertical limb जे आहे बघा, each nephridium चा जो शेप आहे तो कसा आहे, roughly inverted L shape मध्ये असतात. आणि त्याच्यानंतर म्हटलेलं आहे vertical limb जे आहे, each nephridium is roughly inverted L shape आणि vertical limb जे असते parallel आहे to the primary gill bars and then lies to the coelomic canal of primary gill bars and ends is bindly. ओके, आता अप्पर लिम्ब जे असतात, हा झाला पहिला वर्टिकल लिम्बचा पोर्शन की ते जे आहे पॅरलर आहे टू द प्रायमरी गिल बार्स, लाईज टू द सिलोमिक कॅनल ऑफ प्रायमरी गिल्स बार्स अँड ते एंड जो असतो तिथे बाइंड्स असतात. अप्पर लिम्ब जे असते ते ओपन्स होते आर्ट्रियम. Through the upper limb is open into the atrium through the aperture of the nephrodiopore. Okay, so this nephrodiopore against to the secondary gill bar. हे जे nephridia असतात काय राहतात, lies against असतात of the secondary gill bar and form करतात dorsal and anterior surface of the nephridium. Numerous short branch is arises. हा पॉइंट बघा, जो ड्रॉसल आणि अँटेरियर सरफेस राहतो कशाचा, नेफ्रेडियाचा, ते काय बियर्स करतात, शॉर्ट ब्रांचेस इज अरायझेस. बघा, हा जो अँटेरियर ड्रॉसल अँड अँटेरियर सरफेस जो प्रेझेंट आहे त्या ठिकाणी काय प्रेझेंट आहे, शॉर्ट ब्रांचेस. अँड ईच ब्रांच बियर्स ओपनिंग ऑफ मेनी ट्यूब्युल्स. हे जे ब्रांचेस असतात त्याच्यामध्ये काय पेयर्स असते, ओपनिंग ऑफ मेनी फाईन ट्यूब्युल्स. ओपनिंग जे फॉर्म करते, ओपनिंग ऑफ मेनी फाईन ट्यूब्युल्स इज प्रेझेंट बघा डायग्राममध्ये. अँड ईच ट्यूब्युल्स एंड्स इन टू द सोलिनोसाइट्स ऑर द फ्लेम सेल्स. हे जे ट्यूब्युल्स असतो यांचा जो एंड्स होतो त्याला म्हणतात सोलिनोसाइट्स ऑर फ्लेम सेल्स. ओके, देर आर अबाउट 500 सोलिनोसाइट्स इन द सिंगल प्रोटोनेफ्रिडियम. टोटल किती असतात, टोटल 500 सोलिनोसाइट्स प्रेझेंट असतात ईच प्रोटोनेफ्रिडियममध्ये. अँड मेजरिंग 50 मायक्रॉन लेंथ. त्याची जी लेंथ आहे ती किती आहे, 50 मायक्रॉन इन लेंथ प्रेझेंट आहे. अँड ईच सोलोनोसाइट बियर्स द न्यूक्लियस. त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असते, न्यूक्लियस. अँड लॉंग फ्लॅजेलम काय प्रेझेंट, अजून फ्लॅजेलम सुद्धा. अँड रन्स थ्रू द ट्यूब्युल्स. हे जे फ्लॅजेलम आहे, हे जे फ्लॅजेलम असतात ते रन्स कुठे होतात, ट्यूब्युल्सकडे. ओके, न्यूक्लियस प्रेझेंट आहे, फ्लॅजेलम आहे आणि न्यूक्लियस आहे. न्यूक्लियस झाल्यानंतर या ठिकाणी काय प्रेझेंट आहे, डायग्राममध्ये बघा न्यूक्लियस देन फ्लॅजेलम. हे जे फ्लॅजेलम असतात कंटिन्युअसली रन कुठे होतात, ते ट्यूब्युल्सकडे. अँड नेफ्रेडिया आर रिचली सप्लाइड विथ द ब्लड वेसल्स अँड सोलिनोसाइट प्रोजेक्ट इन टू द सिलोमिक फ्लुइड. हे जे नेफ्रेडिया असतात ते रिचली सप्लाइड कुठे करतात, with the blood vessels and selenocyte project कुठे होतात, into the coelomic fluid कडे. Nephridia supply to the blood vessels and selenocytes project to the coelomic fluid. The nitrogenous waste product are eliminated. जे nitrogenous products असतात ते काय होतात, eliminated होतात from the blood and the coelomic fluid कडे. अंडरलाईन करा, नायट्रोजिनस वेस्ट जे आहे प्रोडक्ट जे असतात ते एलिमिनेटेड होतात फ्रॉम द ब्लड कडून नंतर अँड द सिलोमिक फ्लुइड कडे. अँड द वेस्ट प्रोडक्ट आर पास इन टू द आर्ट्रियम. नायट्रोजिनस वेस्ट कुठे जाते, सर्वात पहिले एलिमिनेट वेस्ट नायट्रोजिनस वेस्ट प्रोडक्ट जो असतो तो जातो ब्लड अँड द सिलोमिक फ्लुइड कडे. ओके,
अँड जो वेस्ट प्रोडक्ट आहे तो जातो आर्ट्रियममध्ये थ्रू द नेफ्रेडिओपोर्स अँड फायनली आउटसाईड थ्रू द आर्ट्रिओपोर. म्हणजे वेस्ट प्रोडक्ट सर्वात पहिले जाईल नेफ्रेडिओपोरकडे, आर्ट्रियम. वेस्ट प्रोडक्ट कुठे जाते? आर्ट्रियम थ्रू द नेफ्रेडिओपोर अँड फायनली आउटसाईडमध्ये जाते थ्रू द आर्ट्रिओपोर. ओके, सो इन दिस lecture this topic completed. Thank you.